राज ठाकरेंनंतर भाजपकडून लावरे तो व्हिडिओ, आशिष शेलार आणि मतदार यादीबाबत मोठा बॉम्ब फोडला. फोट जिहाद म्हणत ठाकरे बंधूंवर घणाघात. आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मतदार याद्यांमधील कथित गैरप्रकार आणि मतचोरीच्या आरोपांवरून महाविकास आघाडीने आक्रमक भूमिका घेतली आणि याच मुद्द्यावर मुंबईत नुकताच सत्याचा मोर्चा काढण्यात आला, ज्यामध्ये महाविकास आघाडीचे नेते, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, ठाकरे गटाचे अध्यक्ष प्रमुख उद्धव ठाकरे उपस्थित होते. आणि या मोर्चादरम्यान आपल्या राज ठाकरे यांनी मतदार याद्यांमधील दुबार मतदारांविरोधात थेट खळखट्याक करण्याचे आवाहन कार्यकर्त्यांना केले. आणि यापूर्वी त्यांनी लावरे तो व्हिडिओ म्हणत राज्य सरकारवर टीका केली होती. आता त्याच वाक्याचा आधार घेत भाजपने प्रत्युत्तर दिलेलं असून लावरे तो व्हिडिओ म्हणत राज ठाकरे यांचा एक व्हिडिओ दाखवत उद्धव ठाकरे, राज ठाकरे महाविकास आघाडीवर जोरदार टीका केली. मंत्री आशिष शेलार यांनी आज पत्रकार परिषद घेतली आणि यात त्यांनी महाविकास आघाडीवर गंभीर आरोप करत गळा मतचोरीचा पण पुळका व्होट जिहादचा अशी टीका केली आहे. लोकसभा निवडणुकीत मोठ्या प्रमाणात दुबार मतदारांची नोंद झाल्याचा आरोप करत महाविकास आघाडीने प्रामाणिक मतदारांची नावे वगळून व्होट जिहादचा डाव रचलाय असंही त्यांनी म्हटलंय. तर राज ठाकरे व्होट जिहाद करत असल्याचा आरोप देखील आशिष शेलार यांनी केलेला आहे. कल्याण ग्रामीण, डोंबिवली, मुरबाड आणि भिवंडी मधले मतदार आहेत. या इकडच्या मतदारांनी इथल्या मुंबईच्या मलबार हिल मतदारसंघामध्ये देखील मतदान केलेलं आहे. 4,500 मतदार हे या ठिकाणी राहणारे यांनी मलबार हिल मतदारसंघामध्ये मतदान केलेलं आहे. त्यातल्या अगदी नावाला म्हणून मी तुमच्यासाठी हे एवढे मतदार आहेत. हे एवढ्या लोकांनी हे तिथे राहत आहेत, तिथेही मतदान केलं आणि मलबार हिल मध्ये देखील मतदान केलं. ह्याच्यातली पण मी आता जस्ट फक्त 3 नावं आणली. प्रभाकर तुकाराम पाटील, राम महादू भोईर आणि गजानन पुंडलिक भोईर ही त्यांची मतदार यादी आहे. या मतदार यादीमध्ये त्यांनी त्या मतदारसंघांमध्ये देखील मतदान केलेलं आहे आणि मलबार हिल मतदारसंघामध्ये देखील मतदान केलेलं आहे. असे लाखो लोक आहेत महाराष्ट्रभर की जे या मतदानासाठी म्हणून वापरले गेले. आपण ऐकलं असेल राज ठाकरेजी यांनी जी भूमिका मांडली, जे मतदारसंघ सांगितले ते कल्याण ग्रामीण, डोंबिवली, मुरबाड, भिवंडी आणि मतदारांची नावं पण काय घेतली. प्रभाकर तुकाराम पाटील, राम माधू भोईर, गजानन पुंडलिक भोईर. तुष्टीकरणाचा कळस घातला या लोकांनी. तुष्टीकरणाचा निवडणूक यादी विशुद्धच असली पाहिजे, ती शुद्धच असली पाहिजे हे आमचंही म्हणणं आहे. पण आमची भूमिका त्याबद्दली खूप स्पष्ट आहे. राज ठाकरेजी दुबार मतदार केवळ तुम्हाला मराठी माणूसच दिसतोय. दुबार मतदार तुम्हाला केवळ हिंदू माणूसच दिसतोय. बडव बडव बडवायची भाषा तुम्ही या मराठी आणि हिंदू आणि दलित मतदारांबद्दल करताय. कारण आडनावावरनं जायचं असेल तर सरळ मिळेल तिकडे फटकवा. हे उद्धवजी ठाकरे यांची भूमिका या भूमिपुत्रांच्या विरोधातली दिसते. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई.